बघा मनीष गोलंदाज बी आहे आणि मनीष फलंदाज बी आहे. मनीषने आधीच आणि पहिला चेंडू टाकलाय तो मनीषने. पंचांचा इशारा हा अवंत जायचा. मनीष हा गोलंदाज आहे. स्ट्रायकला फलंदाज बी मनीष आहे. हा सामना सुरू आहे. गोटोली विपक्ष तुर्बे गाव ह्याच्यामुळे हा सामना सुरू आहे. वाईट बोलतो अवंतर धावेने धावसंख्येने मनीष ना मनीष बॉलर आहे. बॅटमॅन मनीष आहे. मनीष बॉलर हा मनीष बॅटमॅन आहे. पहिला मनीषच आहे ना. नो स्ट्राईकला कोण यायचं त्याला अजय हा असं देऊ. चेंडू पॅडला होतो. आत्ता चेंडू होतो. हा डॉट जातो. किती बॉल झाले. 2 दिवस संपला. धावसंख्या झाली ती 1. एकच झाले ना. 2 कसे झाले अजून घ्या. दोन्ही ताकद संघामध्ये एक चांगली लढत होताना दिसते. गोलंदाज तयार. मनीष फास्टिंग मारा. चेंडू मला मिडविकेटला क्षेत्रफळ चर्चा खाली आहे. मुकेश हा झेंडू झेंडू मुकेश मिड मांडीला जाऊन झेंडूला लेग म्हणजे मध्ये झेंडू टिकला आहे तो मुकेश आणि पहिला हजार बसतोय मनीषच्या गोलंदाजीवरती. संघाची धावसंख्या आहे ती 1-1 अशी स्थिती आहे. पहिला गडी हा 1 वर बाद झाला. मनीष संघ सुरुवात करून सामना सुरू आहे. गोटोली वर्सेस बेलापूर तेव्हा तुर्बेगाव याची लढत सुरू आहे. मग या गोटोली संघाची चांगली सुरुवात पहिली बॅटिंगसाठी आमंत्रित केले तुर्बे गावाला. आता नवीन फलंदाज येतो ट्रेनिंग जागेवरती. विनय येते क्रमांक 3 स्थानावरती. विनय येतो. मनीष याची चांगली कामगिरी. आता या षटकामध्ये त्यांनी 3 चेंडूमध्ये 1 धाव देऊन 1 गडी बाद केलाय असं विश्लेषण आहे त्या मनीषच्या गोलंदाजाचं. आता विनय आणि नो स्ट्रायकरला प्ले उभा आहे. अजय ही जोडी मैदानात आहे. विनय आणि अजय अशी ही जोडी मैदानात. कृपया मॅचचा फिडअप करा. उशीर होतो मॅचला. गोलंदाज तयार. मनीष एक फास्टिंग मारा करतो. चेंडू पॅडाचा अपील होतोय. चेंडू स्ट्रीटचा विसरतोय. कुठलाही धोका नाही. धावसंख्या स्थिर ठेवली ती म्हणतात आता 1. या षटकातील चांगली कामगिरी गोलंदाजीची मनीषची अप्रतिम कामगिरी ज्यांनी या षटकामध्ये धावसंख्या अंकुरण्याचं काम केले. सरकारची षटक आहे. हाणामारी षटक आहे पण डाकूर विनय उभा आहे. पुढे त्याला काय सूर गवसत नाही आहे. मनीष चांगली कामगिरी फास्टिंग मारा करतोय आणि आतापर्यंत हा चेंडू जाईल अतिच्या रूपामध्ये. 2 धावा मिळले घोषित रूपामध्ये. एक आणि अवंतर. धावसंख्या 2 फिरते. धावसंख्या झाली ती 3 धावा झालेल्या आहेत. 3 धावा झाल्यात. या सगळ्यात अजून चेंडूचा काही खेळ बाकी आहे. बघूया हा विनय या डाकूर विनयवरती उभा आहे. दोन्ही संघ अपराधे संघ आणले जात आहेत. मूळ वाढले कट केलाय गलीमध्ये. क्षेत्रक्षण तिथे माझा मिस होतोय. 1 धाव क्षेत्रक्षण डिफेंड जातोय पण चेंडू म्हणजे उचललेला आहे राजेशने. पण 2 धावा काय रोखू शकत नाही. 2 एकच धाव काढली. सॉरी एकच धावले. धावसंख्या झाली ती 4 धावा इथे झालेली आहेत. पण तो गोल कधी सोडली बाजू षटकातला. आता स्ट्रायकरला फलंदाज आलेला आहे. अजय आणि विनय ही जोडी मैदानात आणि मनीष आपल्या कोटा पूर्ण करतो. पहिल्या गडी बाद झाला. संघाची धावसंख्या 1. म्हणजे आता या विकेटच्या विरोधात निघतो दुसरा हा गोलंदाज मनीष. पहिला वैभवी गोलंदाज गोटोली संघाचा संघनायकाचा आत्मविश्वास भरला असेल त्याच्यावरती. बघूया खरा सार्थक ठरतोय काय. आता धावसंख्या अंकुरण्याचं काम मी केलं मी सांगितलं. षटकात त्यांनी 4 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेले आहेत आतापर्यंत. अंतिम चेंडू आहे. कट केस फेक केला. चेंडू कव्हर पाहिला. तिथे डोक्यावर मारा क्षेत्रफळ जातो. 1 धाव मिळते दुसऱ्या प्रयत्नात आणि चेंडू जातोय सीमाच्या जवळ. चेंडू 2 धाव क्षेत्र अडवलाय चेंडू
पण दोन धावकार होऊ शकत नाही. कुणी आवडलं बॉल तिकडे बॉल दिसत नाही. तुम्हाला सांगायचं जवळचा आता दशरथी चेंडू अडवला आहे आणि षटकाची समाप्ती झाली. संघाची धावसंख्या झाली ती 6 धावा, 1 बाद. धावसंख्या झाली ती 6. षटक संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती 1, गडी बाद झाला 1 वरती आणि षटक संपले. धावसंख्या 1 बाद 6. आणि आता नवीन गोलंदाज आलाय रोहितला अंडरवाचन केलंय. इथं साकड इथं 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 साकड इथं 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 वरती इथं वरती साकड बस. आणि असा अवडर घ्या करत पुढल्या गोलंदाज रोहितला प्राचार्य केल्यावर रोहित आपल्या धावसंख्येमध्ये काय वाढ करतोय. कारण गोलंदाजांनी आता चांगली कामगिरी केली ती मनीषनी. त्यांनी 6 चेंडू 6 धावून एक गडी बाद केला. पहिला गडी हा 1 वरती बाद झाला आणि संघाची धावसंख्या आहे ती म्हणण्यापेक्षा कट केला चेंडू हा 1 जागा उघडला असेल. हा विनय म्हणून डागोर फंडला त्याला फटके मारण्याची गरज होती की ऑफ साईडला चान्स आहे. बघूया आता 1 धावून धावसंख्या 7 धावा झाली आहे. षटकात दुसरं संघाची धावसंख्या झाली ती मात्र 7 धावा. गोलंदाज आणि सल्लेले गोलंदाज रोहित फास्टिंग मारा करतोय. 7 पंचांना असेल रोहितचा. पंचांना पार करून विनय स्ट्राईक केला. कट केला आहे चेंडू जाते कॉर्पोरेट स्वतःच्या जेलच्या खाली आहे. हा जेल तर टिपलाय सगळे जेल आहे नाही जेल टिपलाय आणि मात्र विनायकची खेळी संतुष्टात. हा दुसरा अद्धा संघाची धावसंख्या आहे ती मात्र 7 होती. पहिला 1 वरती दुसरा 7 वरती. पहिल्या षटकात धावसंख्या होती 6. षटक सुरुवात दुसरं धावसंख्या 2 बाद 7. हा दुसरा गडी 7 वरती बाद झाला आहे. पहिला गडी 1 वरती दुसरा गडी 7 वरती बाद झाला. आता बघूया थोडीशी गलती लागली दिसते ती तुर्बे ह्या गावाला. बघा तुर्बे गावाची काय ओळखली. पुढचा जो फलंदाज कोणता जयेश आले क्रमांक 4थ्या स्थानावरती. आता जयेश आणि अजय अशी ही जोडी मैदानी गोलंदाज असं चालू आहे. रोहित याची गोलंदाजी आपण कामगिरी ज्याने या षटकामध्ये आपल्या अंकुराचं काम केलं असेल रोहितने त्याने 2 चेंडूवरती 1 धाव दिली गडी बाद केला. संघाची धावसंख्या 2 बाद 7. पंचांनी चेंडू डिसाईड केला की हा इव्हंटी घोषित झाले नाही. 1 धावाचा इशारा. धावसंख्या झाली ती 8 धावा झालेल्या आहेत. चेंडू तिकडे बॉल तिकडे ठेवले बघा तिकडेच बरं आहेत. बॉल तिकडे ठेवले पाठीमागे बॉल तिकडे तिकडे ठेवले इथं नाही इथे बघतो जुने इकडे फिरवले पाठीमागे थलीच्या पाठीमध्ये रेशी पाठी पैसे लागून पहिला बोर्ड ना तिथे ठेवली दोन्हीवर ठेवली बघा. पहिल्या बोर्डवर धावसंख्या झाली ती 7 धावा झालेल्या आहेत. सॉरी 8 धावा झालेल्या आहेत आणि 2 गडी बाद झाले आहेत. बघूया रोहित आपल्या गोलंदाज स्ट्राईकरला उभा आहे. तो विनय नाही आहे. अजय जयेश उभा आहे. अजय सॉरी कट केला आहे चेंडू मात्र लॉंगअपच्या चेंडू स्वतःच चेंडू झाली जातो लॉंगअपला आणि 15 हा 4 धावा. या चौकाला संघाच्या धावसंख्या झाली ती 12 धावा झालेली आहे. धावसंख्या 12 धावा झालेली आहे. गोलंदाज तयार. चेंडू त्यांच्यामध्ये क्लोज लागतो म्हणजे आणि हा चेंडू निर्धाव. धावसंख्या 3 ठेवली ती 12 धावा. पहिल्या षटकात धावसंख्या होती 6. षटक सुरू दुसरं धावसंख्या 2 बाद 12. गोलंदाज तयार. कट केला चेंडू कव्हर बाउंड्रीचा जातोय. सॉरी लॉंगअपच्या होतं बाउंड्रीला पण हाही 4 मी सुद्धा होते 4 धावणे धावसंख्या मात्र चांगली होते. धावसंख्या झाली 16 धावा झालेल्या आहेत. किती बॉल बघितलं आणि षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकात धावसंख्या होती 6. 2 षटकात धावसंख्या आहे ती 16. 2 गडी बाद. पहिला गडी 1 वरती बाद झाला
दुसऱ्या गडी 7 होती. आता धावसंख्या 2 षटकं 2 बाद 16 धावा झालेल्या आहेत. आणि आता गोलसाठी आला तिसरा गोलंदाज दत्ताला पाचारण केलेला आहे. या मैदानात जोडी उभी आहे ती आणि अजय आणि जयेश अशी जोडी मैदान उभी आहे. आता जयेश स्ट्रायकेनला, अजय नो स्ट्रायकेनला आणि गोलमध्ये आला गोलंदाज तो दत्ताला बोलण्यासाठी पाचारण केलेला आहे. संघाची धावसंख्या 2 षटकं 2 बाद 16 धावा झाले. 16 का इथं इथं लिहू ना 16 10 नको लिहू 16 लिहू हां बस बस बस. पहिल्या षटकात धावसंख्या होती 6. 2 षटकात धावसंख्या 16. पहिला गडी 1 वरती बाजा, दुसरा गडी 7 वरती बाजाला. कट केला चेंडू इथे जातो विसरतोय आणि पंचांचा इशारा हा वंडीचा गोष्टी ठिकाणी. धावसंख्या 17 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 17 धावा झाल्या आहेत. याची नोंद घ्यायची. धावसंख्या 17 2 बाद. मग तयार रोहित स्ट्रायकेनला कट केला. आता हा चेंडू बोलूया स्वतःच झेंडू खाली होतो आणि हा झेल त्याला वस्तक देतो. दस्तक देऊन मस्तक करतोय. 6 धावांचा. या 6 धावने धावसंख्येला कलांडे म्हणते. धावसंख्या झाले 23 धावा झाल्या आहेत. पुढे मला अजय आपण चांगली कामगिरी आतापर्यंत सिंगलनी काम चालले पण आता षटकाने मिळाला 9 धावावर खेळतोय अजय. सुरेश चेंडू आतापर्यंत चांगली गोलंदाज. हा चेंडूचा निर्धाव चेंडूची धावसंख्या सीट ठेवली ती 23. षटक चालू आहे तिसरं. दत्ता आपल्या गोळा सज्ज. संघाची धावसंख्या झाली ती 26. 23 धावा झालेल्या षटक चालू तिसरे षटकले काय चेंडूच्या बाकी आहे आणि स्ट्रायकिंग उभा आहे. फास्टिंग मारा करतोय आणि आता हा कोरबंडा झेल सतराशे आहे. सुजीने आज झेल टिपला सही झेल छत्तीस नावाने आणि गडी नंतर बाद होते 3 बाद 23. पहिला गडी 1 वरती, दुसरा गडी 7 वरती, तिसरा गडी 23 वरती. पहिल्या षटकात धावसंख्या होती 6. 2 षटकात धावसंख्या होती 16. षटक सुरू आहे दुसरं. धावसंख्या 3 बाद 23. किती बॉल अजून 4 बॉल आहेत ना 2 बॉल आहेत ना. आता नवीन फंडाचा खेळण्यासाठी अक्षय झालेला आहे. आता जोडी मैदानी म्हणण्याचे अक्षय आणि जयेश. अक्षय आणि जयेश या जोडीला एक चांगली साजेदारी करायला लागेल. जवळजवळ 12 चेंडूचे विरोध बाकी आहेत आणि या षटकामध्ये काही चेंडू खेळ बाकी असावा पण पुढे षटकात 12 चेंडू निवड खेळायला मिळणार आहेत. या जयेश आणि याचा जोडीदार आहे या जोडीला अक्षय आणि जयेशला आपल्याला एक मोठी खेळी साजेदारी केला. आपण 23 धावा केल्यात आणि 3 गडी आपली तंबूत परतलेले आहेत. आणि आता हा बघूया झेल होते का हा सेफ ठेवला आहे. चेंडू चांगला क्रिएट केलाय तुषारनी चांगली फेकी आणि कसा धोका संभव डायरी असते तर खोका बाल वाचले. धावसंख्या 25 धावा झाल्या आहेत. 1 to go कसा सोडले असेल षटकातला. धावसंख्या 25. षटक चालू आहे तिसऱ्या षटकाचा काय चेंडूचा खेळ उर्वरित बाकी असेल कदाचित 1 धावाचा असू शकेल पण 25 धावा. पहिल्या षटकात धावसंख्या 16. 2 षटकात धावसंख्या होती 16. षटक धावसंख्या 25 आणि आता म्हणजे 15 जोराचा हा अवांतर धावाचा इतकं गोलंदाज घाई करतोय. 26 धावा झालेल्या आहेत. अजून एक चेंडूचा खेळ बाकी. सामना सुरू आहे. गोटोली बनाम त्रिबेचा सामना सुरू आहे. त्रिबे सामना चालू आहे. त्रिबे सामना सुरू आहे. कट केल्या आड्याचा चेंडू शतशत चेंडू मध्ये चांगला अडवतो गती थांबवतोय विनोद कडून पण 1 धाव का रोखू शकत नाही आणि संघाची धावसंख्या 3 षटकं 27 धावा आणि 3 गडी बाद. पहिल्या षटकासाठी पहिल्या धावसंख्या होती 6. 2 षटकात धावसंख्या होती 16. 3 षटकात धावसंख्या होती 27 आणि 3 गडी बाद. पहिला गडी 1 वर, दुसरा गडी 7 वरती, तिसरा गडी 27 वरती. हा तिथे विकणे झालाय आता नयन लिहू आता नयन आलेला आहे. हे 34 असण्यासाठी नयनला बोलवलं पण धावसंख्या जर बघितली तर आटोक्यात आहे धावसंख्या. पण आता या जोडीला
नयन याला गोलंदाजी पाचारण केलेलं आहे. नयनला एक चांगली धारदार गोलंदाजी, एक रोमांचक गोलंदाजी, सज्जड गोलंदाजी, गोलंदाजीचा खाक्या आपल्याला दाखवायला लागेल. मॅच जिंकायची असेल तर आपल्याला धावसंख्येत अंकुश लावण्याचं काम करायचं आहे तुम्हाला. गोलंदाज फास्टिंग मारा, पटकेला चेंडू जाईल पाठीवर फाईनल क्षेत्रामध्ये. या एक धावचा इशारा. धावसंख्या 28 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 28. काय नाव मला माहित नाही. हा नाही, एक आता काढली ना, एक आली ना आता. षटक चालत चौथं गोलंदाजी करतोय नयन. आपल्या गोलंदाज सज्ज 7 ते 8 पाऊल चालणार आहे. कट करतोय, चेंडू जातोय पाठीवर गलीच्या दिशेने. एकच धावा इशारा येतो बाय स्वरूपात. धावसंख्या 29. धावसंख्या 29. तर नयनची जर पाहिली आपण, चांगली सुरुवात या षटकात त्याने 2 धावा दिलेल्या आहेत. बघूया आपण हा सुधारत हाताळता अजून 4 चेंडूचा खेळ कदाचित बाकी असावा. आपल्याला चांगली कामगिरी दांडगी करावी लागेल. 28-29 धावा आपण जमवल्या आतापर्यंत. सुरेख गोलंदाजी प्रदर्शन, अप्रतिम कामगिरी. हा चेंडू जातो निर्धाव, इष्टिषकाला काय संपर्क होत नाही. चेंडू इष्टिषकाचा आणि गोलंदाज संपर्क चांगला चेंडू फ्लॅट केलाय. चेंडू बॅटला कुठलाही कंटॅक्ट होत नाही. चेंडू फक्त टप्पा पडला की गोलंदाज विसरतोय, इष्टिषकाचा विसरतोय आणि फलंदाजाला चेंडू समजा संतुलन इष्टीवर गोलंदाज वारंवार बीट होतोय. चेंडू त्यांना कनेक्ट करणं गरजेचं आहे. फायटिंग मारा पुन्हा एकदा. सेम डिलिव्हरी आपली. हाही चेंडू निर्धाव जातोय. मी बॅटवर 2 चेंडू निर्धाव होईल. मी मॅचचा जे टर्निंग पॉईंट जिथं त्याच्या धावा येण्याचा झोग असतो तिथं या धावसंख्या अंकुटवली या गोलंदाजाचं नाव आहे नयन. अप्रतिम कामगिरी धावसंख्या अंकुटल्याचं काम केलं असेल नयनने. मॅच टर्निंग पॉईंट इथं असेल. हे षटक फार निर्णायक खेळ आहे का टर्निंग पॉईंट होऊ शकतो. आणि हाही चेंडू लागायचा हॅट्रिक. 3 चेंडू हॅट्रिक टाकलेली आहे. हा वाचन सर बस चाल. तर आता इथं काय मान्यवरांची इथं असे आलेली आहेत. त्यांचं थोड्या वेळात ही मिनिंग संपली की मान्यवरांना त्यांना सन्मान इथं केला जाईल. या मॅचेस ज्या 30+ आयोजित केलेले आहेत. चेंडू गेलाय, मिड विकेटला गेलाय. 1 धाव मिळते. शतशक चेंडू खाली जातो. चेंडू चांगला क्रिएट कराय. राकेशने फेकी देखील केले आणि गडी बाद. राकेशने चांगली फेकी केली राजेशनी आणि गडी बाद झालाय. गडी बाद 1 धाव मिळाली आहे. दुसरा आउट झाला. दुसरा आउट झाला. संघाची धावसंख्या झाली ती आता कल्पेश 30 धावा झालेल्या आहेत. 30 धावा झाल्या. एक झाला. दुसरा आउट झाला ना. 30 झालं. कृपया बाय 4 व्हीलर काढायची म्हणजे 4 व्हीलर काढायचे बघा. 4 व्हीलर आपल्या झाडाखाली. हा बॉलिंग सुजित त्यांनी चांगली काम केलं. आता आम्ही सांगेन की धावा या षटकामध्ये धावा येण्याचा योग होता पण धावसंख्या अंकुरण्याचं काम सुजित गोलंदाजीने केलेलं. चांगली गोलंदाजी केली हरकत नाही. तसेच तिथं मान्यवर ज्यांच्या याचं नाव आलेले आहेत त्यांचे वरुण, चेतन, भूषण पाटील, कैलास, मनोज, प्रशांत, संतोष हे माझे केवढे 40+ प्लेयर आहेत. त्यांचं इथं आगमन झालं की टीम आले आणि 30+ त्यांचे सहकारी त्यांचा सन्मान थोड्या वेळात केला जाईल. आल्यावर आपण मनामुळे आभार राहील. आम्हाला बोलण्याची संधी दिली त्यामुळे आभार राहील. हा चेंडू निर्धाव गेला आहे. धावसंख्या 3 ठेवली ती 31 धावा झालेली आहेत. म्हणजे जवळजवळ 23 चेंडू संपले. त्याने 31 धावे लोएस्ट स्कोर असताना आता दिवसला. पण या गोलंदाजी करून दाखवली. धारदार गोलंदाजी. चेंडू कट स्टॉप केला गतीमध्ये पॉईंटला 66 चेंडू अडवतोय. पॉईंटला 1 धाव मिळते. विनोदजीने अडवला आहे. संघाची धावसंख्या झाली ती 32 धावा झालेल्या आहेत. इथं 30 झाले ना. 29 होते ना. इथं 31 होते ना. चेंडू निर्धाव गेला. चेंडू निर्धाव गेलेला आहे. बघा पहिल्या षटकात धावसंख्या होती 6, 2 षटकं 10, 3 षटकं 27, 4 षटकं 29 आणि आता पहिल्या षटक चालू आहे. 5व्या षटक धावसंख्या 32 धावा झालेली आहेत. आणि गोलंदाजी चांगली कामगिरी. सुजित
अप्रतिम कामगिरी आणि डायरेक्ट घेऊन एकटा जाईल सतर्षक फलंदाज आहे संतुलन विरोध करतोय आणि शेवट्या सुजितचं घेऊन डायरेक्ट एकटा वादळ उजच होत आहेत आणि सुजित मला जावं लागेल. कल्पेश हा बाद संघाची धावसंख्या आहे तेव्हा 32 वरती हा चौथा गडी बाद झालाय बघा. पहिला गडी 1 वरती, दुसरा 7 वरती, तिसरा 23 वरती आणि चौथा गडी झालाय तो 32 वरती. आता गगन आलेला आहे 5 बाद 32. इव्हिनिंग संपली की मान्यवरांच्या इथं पाहुणचार केला जाईल, सन्मान दिला जाईल. म्हणजे क्रिकेट 30+च्या वतीने ह्या मॅची आयोजित केलेल्या आहेत. कुणी मान्यवरांनी विनंती जाऊन आपली नावं मी इथं वाचून दाखवतो. अरुण चेतन पाटील, तसेच भूषण पाटील, कैलास भाऊ, मनोज भाऊ, तसेच श्री प्रशांत यांनी, महेश, मनोज, दिलीप पाटील, प्रज्वल पाटील, दत्तात्रय मुकादम, हरचंद्र कोळी, विनोद दरेकर आणि प्रकाश पाटील हे मान्यवर. चेंडू पॅड लागतो, अपील होतोय, चेंडू गलीमध्ये जातोय, एक गडी बाद होतो माटे. कुठला मला जाऊ नका बघा, मी सांगेन अरुणला प्रकाश पाटील मान्यवरांना त्यांचा असं करायचं आहे. प्रकाश पाटील काय म्हणण्यावरती अरुण येईल नाव ना वरुण लिहिलं इथे. वरुणला मी विनंती करीन प्रकाश पाटील साहेबांचा सदैव मानन करायचा आहे. मॅच चालू होत्या, मॅच जाऊ द्या, तुम्ही त्याचा सन्मान करायचा आहे. प्रकाश पाटील यांचा सन्मान वरुण करतील, या मंडळाच्या सदस्य आहेत. पुढे कॅमेरा इकडे करायचा आहे. मॅच सगळी चालू होत्या, चला काय करायचं, मॅच चालू होऊन तुम्ही लाईव्ह करायचं आहे. एक केंद्राकडे बाकी अजून. तसेच दुसरे आहेत ते विनोद दत्तात्रय मुकादम यांचा कैलासजींना विनंती करेन, दत्तात्रय मुकादम यांचा सत्कार करायचा आहे. करायची हां, चला भूषण पाटील आपण यायचं, भूषण पाटील आपण यायचं आहे. अरुण गेले चालेल, दत्ताजी समाज जुने आमच्या त्यांनी केलेले एकदा. तसेच कोणी सांगितलं महेश महाजन यांचा सत्कार केला जाईल. तर अरुणला घेऊन अरुणच करायचं आहे, वरून करायचं आहे. महेश महाजन, मान्यवर श्री महेश महाजन, तसेच प्रजित पाटील यांचाही सन्मान अरुणच करायचा आहे. प्रजित पाटील वरूनच्या केला जाईल याची विनंती आहे. तुझा चेतन ना विनोद दरेकरांचं करायचं आहे. गेले बाकी प्रकाश पाटील कोण आहे, तसेच दिलीप पाटील, प्रशांतला विनंती आहे. अरुण गेले चालेल, प्रशांत पाटील चला सत्काराचं नाव मान्यवर घ्यायचे लोक, कारण मला डायरेक्ट नाव ओळखत नाहीत, जरा यायचं आहे का काम. चला स्कोरर सांगू, स्कोरर निघून गेला इथं ना, स्कोरर निघून गेलेला आहे. किती झालं टोटल पाणी वगैरे झाले सांगून जा बघा. आता किती अरे 35 झालेले आहेत. चला जे काय राहिले असते त्यांचा आम्ही मनपूर्वक आवडतो आणि पुढे आता जसं येतील तसं मला मी चिठ्ठी मिळून द्यायचा, मी तुमच्या सर्वांचा सन्मान करीन याच्यावर नोंद घ्यायचं आहे. आणि आता पुन्हा पुढे मॅच होऊया. या पुढील सामना होणार आहे जो सरसोळे संगनायक आपली बस दाखवायची, सरसोळे संगनायक आपली बस दाखवायची, सरसोळे संगनायक आपली बस दाखवायची इकडे. चला धावा करायची आहेत या संघाला. आता 36 धावा करायची आहेत. छत्तीस धावा करायच्या आहेत. पसऱ्या 36 उभी नाही, 36 धावा करायच्या आहेत. याची नोंद घ्यायची आपण. कंपल्सरी केसिंग आहे. 5 गुण वापरायची आपल्याला याची नोंद घ्यायची आहे. सेकंड राऊंड
एक झाली आहे ते झाली सांगून द्यायचं मी बोलतो नाच दिवस आहे ना कमीत कमीच होणार नको 4 घ्या नाही बरोबर टाईम होणार 3 राऊंड वाढलेत ना 2 राऊंड वाढलेले आहेत भाऊ वाढल्यात 2 वाढल्यात ना चला आता याच्या पुढील सर्व कालच अनाऊन्स केलं होतं तुम्हाला की 10ला जर सामना सुरू झाला तर 5 होतील पण 10ला नाही 12 का 11 मॅच सुरू झालेली आहे पण 4 मिनिटं याच्यात बुजा पण 4 ओव्हरची मॅच होईल इथं पुढची काल सेकंड राऊंड 4 मिनिटात गेलेला आहे तर आज फायनल दिवसात 2 संघ आगाव आहेत आणि 3 दिवशी संख्या आपल्याला माहिती आपण रोखलं मॅच बरोबर आहे त्यांचा आज सामना 4 मिनिट होणार की धरून घ्यायची आहे स्ट्राईकला कोण आहे दत्तानी नो स्ट्रायकेलला प्रशांत मला सांगत जाईल इंग्लिश समजत नाही मला म्हणून दुसरं काही नाही बाकी काही नाही मेन आहे हा इंग्लिशवाला आहे मी और मराठी ना जरी आता इंग्लिश बोला आम्ही तेव्हा आमची मला वाटतं लास्ट पिढी बस 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 तेवढं बरोबर कसं बोला तुम्ही आता तुम्ही समजलं आता हे समजणारे पण कमी रोग राहिले आम्हाला आता चला आता ही सामना 30 चेंडू आणि 36 आहे माफक आव्हान समांतराने सांगेन कारण हे 30 चेंडूमध्ये 70-80 धावा चेस झालेले आहेत आतापर्यंत पण हे आजच्या दिवसातला हा निश्चय असेल मला वाटते उच्चार मी म्हणू शकत नाही आहे पण बघा क्रिकेटमध्ये शक्य अशक्य पहिला चेंडू परत आवासा मन दिला समजले पण एक धाव आजार फेकी जर कसा असतील तर कसा भोका 100 होऊ शकला असता पण दोन्ही फलंदाज से होत आहेत धावसंख्या झाली ती आता 1 चेंडू 1 धाव चला हा उच्चांक नाही आहे बघूया समाजातून सावा आहेत 30 चेंडूमध्ये आपल्याला धावा करायच्या आहेत त्या 36 धावा करायच्या आहेत गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय कट करायच्या मिड विकेटला 1 धाव तर होते बघा दुसऱ्या जणांची गुंजाइश पण एकच धाव सहज मिळते सुरुवात कुठली घाई करत नाही संयम राखतो चेंडू बॅटला कनेक्ट होण्यासाठी आपला सिंगल डबल काढायचं पहिले 2 षटकामध्ये नंतर आपण मोठे ट्राय करायचे आहेत संघाची धावसंख्या जी घोडदौड आहे ही मात्र 2 चेंडू 2 धावा झालेल्या आहेत पुढे चेंडू फायटिंग मारा कट केला चेंडू आढळून मारला हा चेंडू नक्की जाईल आणि पंचांचा हा 6 धावांचा झेंडू पंचांचं काम करतात 3 दिवस धावांचा मेहनत केले झेंडू पंचांनी त्यांचा मनाच्या जी स्वागत आहे सरकारने धावसंख्या झाली ती 6 धावा झाल्या 8 धावा आहेत 8 धावा पहिला सिंगल आणि नंतर तिसरा चेंडू हा षटकार धावसंख्या 8 सरासरीच्या गतीने बघितलं तर सामना बरोबर चाललाय चेंडू अपील होते पण हेठी सगळा चेंडू आपल्याला समजला नाहीये हुलगान देऊन जातो चेंडू उसळतो सडकतो आणि चेंडू जातो निर्धाव धावसंख्या बिनबाद 8 36 धावांची गरज आहे ना भिडण्यासाठी तुम्ही ह्या गावाला कट केला चेंडू मिड विकेटला शतरंज चेंडू अडवतोय कुठली धाव होऊन देत नाही धावसंख्या स्थिर ठेवली ती 8 एक बॉल कदाचित म्हणतो गो शेवटचा चेंडू असेल मला वाटतं सेफ शॉट आहे नक्की जाईल चेंडू 2 बाउन्स शिवाय 4 धावांचा आणि षटकाची समाप्ती होते संघाची धावसंख्या झाली ती 12 धावा झालेल्या आहेत 12 धावा झाले आहेत आता जुगल आलेला आहे सारसोळे संघनायक आपल्या विनंती आपण इकडून थांबायचं आहे सारसोळे संघनायक आपण इकडून थांबायचं आहे चला टाइम जाय करू नका आपल्या जर विनंती आहे टाइम जाय करू नका आपली विनंती आहे मॅच पुढे पुरा डिले करून आवडे विनंती आहे
चेंडू कट केला स्वीप मारला चेंडू कव्हर बाउंड्रीला 45 मिड बाउंड्रीला 6 धावांचा इशारा संबंधा मिळतोय. धावसंख्या पुढे धावसंख्या झाली ती 18 धावा झालेली आहेत. चला मिळू आपला उलमाडा स्टेट राही जातोय. संघाची धावसंख्या 1 नव्हते धावसंख्या झाली ती 19 धावा झालेली आहेत. धावसंख्या 19 झालेली आहे. 36 धावा करायची आहेत. कट केला सुरू केला कव्हर मारणं गॅस पडा नक्की जेवढं जाईल पण त्याचा हा 4 धावांसाठी धावसंख्या झाली ती 23 धावा झालेली आहेत. धावसंख्या 23 झाल्या. बघूया आता झेल शेष आहे. हा झेल शेषने सोडलेला आहे तरी मुलांनी सांगितलं की हा झेल पडला का नाही. आणि बघा 2 धावा सहज होत आहेत. 2 धावेने धावसंख्या झाली ती 25 धावा. आणि 1 धाव सहज आलेली आहे. धावसंख्या झाली ती 26 धावा झालेली आहेत. 26 झालेली आहेत. बघ सांग मला 1 to go. अरे मला सांग मी तू सांगेन तुला आवाज माझ्याकडे आवाज आहे तुझा आवाज आहे काय. पंतप्रधान आवंत धावेचा धावसंख्या झाली ती 26. कट केलाय पेंडू जात आहे डिग्रेड झोन मध्ये. हे या षटक समज आहे दुसऱ्या 2 षटक आणि 27 धावा झाले आहेत. 2 षटक 27 धावा झाले आहेत. पहिल्या षटकात धावसंख्या आली त्या 12 आलेल्या आहेत आणि या षटकात धावसंख्या झाली 16 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या टोटल झाली आहे ती 27. चला सातपुडे संघनायक या संघातून जो विन संघटन त्याला नो टाइम दिला जायची नोंद घ्यायची आहे. सामना लगेच खेळतो. सामना तरी 4 षटकं जायची नोंद घ्यायची आपण ह्याची आपण बसू घ्यायचे. कुठलाही वेळ आपण जाय करू नका ही नोंद घ्यायची. आणि आता गोसाळ्याला तो गगनची निवड झाली आहे. गोलसाठी गगन कट केला चेंडू हा जाईल 45 हा लाईक फाईन लेग फाईनच्या त्याने 6 धावांचा पहिला जेवण घडून आलाय. धावसंख्या झाली ती दत्ताने. सासवडे डेपो संघनायक सासवड 3/3 सासवड संघनायक हा चेंडू कव्हर पॉईंटला आणि सेफ आहे. चेंडू आडलाय बघा कुठला चेंडू आडला अडचण वायर आहे म्हणते. हो वायर आहे. 1 धाव आलेली आहे. चला सासवड संघनायक सामन्यात कोण आहे बघ रे बॅटमॅन कोण आहे मॅच कोण आहे बघ. सासवड संघनायक चेंडू आपण धावत राहायचो जिल्ह्याकडे अर्ध कलाक आपण धावत राहायचो पण 15 हा 4 धावा असं विन झालेला आहे. चला मी नाही सासवड संघनायक मी आवाज तुम्हाला पहिला दिला होता. आवाज इथं मला दिला समजत इकडे आवाज द्या ना. ओ मॅच आहे कृपया आम्हाला समजत नाही कोण प्लेअर ओळखत नाही मला. चला लगेच दांगली करायची आहे. सासवड संघाला लगेच दांगली करायची आहे. दोन्ही संघाला घ्यायचं आहे. सामना 4 षटकं जाऊ घ्यायचे.